आपल्याला घ्यायचं आहे राईट अँड देन वी आर ऑन आवर नेमिका रोड. So today I am on my bike riding from my office to my home. So it is around 4:30. तर I hope पटापट मी जाईन घर पे. हां, जास्त ट्रॅफिक इथे नसतं ह्या रूटला. फक्त हे जे मेन पॉईंट्स आहेत ना तिथेच ट्रॅफिक मिळतं. तो उतना तो बनता ही है, उतना चलेगा. लाईक आय सेड इथे थोडंफार ट्रॅफिक आहे. मोस्ट ऑफ ना कॉर्पोरेटवाले ह्याच टाईमला निघतात 3 वाजता, आय मीन 4 वाजता. कारण खरंच इथे एवढा क्राऊड आहे ऑफिसचा की तुम्हाला 3 तास सहज जातात, सहज. त्यामुळे 4 वाजता निघणं इज ऑलवेज प्रेफरेबल. ओ वाव, काही बोलू शकत नाही आपण ॲम्ब्युलन्सला. पण माझा टायर थोडासा स्किड झाला मी अर्जंट ब्रेक मारल्यामुळे. हां, जातं मी नाही काय करत. गिरा हां, सेकंड. इट वॉज अ सिग्नल, दॅट इज द रिझन थोडासा ट्रॅफिक झालेलो. व्हॉट इज दिस गोइंग ऑन? सिग्नल सुटला ना, पब्लिक पण कन्फ्यूज. अर्धी पब्लिक तर धावायच्या मागे असते, सिग्नल छूटा भागो. अँड द रेस्ट आर कन्फ्यूज्ड की जिकडून रस्ता मिळतोय तिकडून काढा. So this is what exactly happened just now. Okay, 4th gear. I am downshifting to 3rd फक्त. And 3rd वरनं now I am taking शॅलेटिक की नको. समोर बस आहे आणि राईटला हेवी व्हेकल आहे. सो मला कट मारता तर नाही येणार आहे. चलो, मैंने 4th पे डाला. Now he is gone. Now I can take on the right and I can speed up. कूल. तर स्कूटीवर ना माझा स्कूटीवर आत्तापर्यंतचा ओपन फेस हेल्मेट होता ना, तर मला हे माझं एकच मिनटं हां, येस. तर ओ शेड, बोलण्याच्या नादात मी ब्रिज नाही घेतलेला आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. अरे यार, खाली सिग्नल लागलं. हां, तर माझं ते स्कूटीचं फुल फेस हेल्मेट आहे ना, तर माझ्या डोळ्याच्या पेरिफेरल एरियामधून दिसायचं मला. आता हा थोडासा क्लोज्ड असल्यामुळे मला ऐसा करणे नाही मिळत आहे. मग त्यामुळे मला थोडंसं ऐसा मिरर हो के भी थोडासा राइट देखो, थोडासा लेफ्ट देखो, ऐसा करना पड़ता है. गियर का ध्यान रखो, हेलमेट में से आजू बाजू देखो. ऐसा सब चल रहा है मेरे साथ. बट नो प्रॉब्लम, इट इज़ अ लर्निंग स्टेज. आई विल लर्न. ओके, चलो. देख रहे हो पब्लिक, एवढा मोकळा रस्ता. हेच जर मी आयडियल टाईमला निघाली असती ना, मला हे भेटलंच नसतं. कारण खूप, लाईक आय सेड, खूप ट्रॅफिक असतं, खूप. वाव, अंजर पंजर काकांचे पण बाहेर आले असणार आणि त्या टॅक्सीचे पण. सी, लेफ्ट राइट सब जगह पे इज़ MNC. तो ही सगळी पब्लिक जी है ना, 6 बजे दे लीव एंड देन दे कम ऑन दिस रोड एंड देन देर इज़ ओनली ट्रैफिक. अभी मेरे को बस ब्रिज लेने का है. 4th सगळे ब्रिज घ्यायचे मला आता. समोर इज अ heavy vehicle. Just, oh man,
मी मिररमध्ये बघितलं माझ्या मागे पण हेवी व्हेकल आहे. शेट थर्ड सेकंडवर ओढते मी नुसती. फोर्थ. आता गाडी थोडीशी स्मूथ झाली. मगाशी त्या हेवी व्हेकल्सच्या पॅनिक झोनमध्ये सेकंडवरच मी गाडीला ओढत होती. घरी पोचेपर्यंत ये ऐसा ही चलता रहेगा. समटाइम्स आय फील इट इज बेटर टू डू अ कारपूल फ्रॉम माय होम टू डिरेक्टली योर ऑफिस टू माय ऑफिस. इट इज लाईक अ शेअर कॅब राईड. ओके, पण आपल्याला मला आय मीन बाईक शिकायची आहे, त्यामुळे थोडंसं मला ऑफिस टू होम टू ऑफिस, ऑफिस टू होम बाईक राईड करावी लागणार. नाहीतर मग मला माझी नवीन बाईक कशी काढता येणार रस्त्यावर. ओके, इथून मी काढू शकते. फोर्थ, येस, इधर तुमको ट्रॅफिक नाही मिलेगा. पण ह्या रस्त्यावर तुम्हाला काकाश्री भेटतील. हां, माझा जर तुम्ही कोल्हापूर टू मुंबई येण्याचा जर तो व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये असं झालेलं की आम्ही लोणावळ्यामध्ये होतो, थर्ड सेकंड. तर तिकडे हे काका श्रीज असतात मोस्टली, त्यांची चौकीच आहे तिकडे. तर तिथे मला साईडला घेतलेलं. मॅम बाजूला या, बाजूला या. मग त्या काकांच्या मूडला काय झालं काय माहिती, मी गाडी पार्क करायला आणि जेव्हा काका बोलले जा जा मॅम जा जा. तर अशा परीने मी अजूनही फोर्थ गिअरवर मस्तपैकी चालवते आहे. राईटच्या मिररकडे माझं लक्ष आहे कंटिन्यूस. कारण ना इथे ह्या रोडवर थोडासा लेफ्टला खड्ड्यांचा आणि हे डांबर हगलेले आहेत ना, त्याचा थोडा सीन आहे. म्हणून मग असं सावधानी बरक के मेरे को चलाना पड़ता है. लाइक यू नो आई एम ऑलवेज कॉन्शियस कि मैंने एक गलती कर दी और मेरा वीडियो बन गया, जो मेरे को नहीं चाहिए. ओके, आई वॉन्ट पीपल टू मोटिवेट मी, टू अप्रिशिएट मी फॉर ऑल द नाईस थिंग्स आय एम डुईंग. ओके, इफ काका तुम्ही जाताय का राईटनी पटकन, मिररमध्ये मगासून बघते जात नाही. हां, सो आय वॉन्ट पीपल टू मोटिवेट मी, अप्रिशिएट मी फॉर ऑल द गुड थिंग्स आय डू. अँड इफ समवेअर आय एम डुईंग थोडासा चुकीमुकी, तर दे कॅन करेक्ट मी. बट डू नॉट एवर ट्राय टू मेक फन ऑफ anyone doing mistakes in their life. Not appreciated, never. मी सरळ जाते. नाही 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 आता नाही. आता जो मागे रस्ता गेला ना राईटला, तर दॅट इज अनदर शॉर्टकट टू माय रूट. तो ना थोडासा असा डोंगरवाला रस्ता आहे, आणि तो डोंगरवाला रस्ता आहे ते तर एक पार्ट झाला. बट त्या डोंगरवाल्या रस्त्यामध्ये एवढे खड्डे, म्हणजे लिटरली खूप खड्डे. आणि यू मे गो. आणि माझं हावाला जो आहे ना, ही वाली बाईक, त्याचे टायर्स ना गॉडनंच थोडे वॉबल होत आहेत आणि स्किड पण होतात मध्ये मध्ये. तर ते खड्डे पण ना त्या रस्त्यावर असे आहेत की तुम्ही त्या डोंगराच्या रस्त्यावर चढता ना तेव्हा तिकडे खड्डे आहेत, आणि उतरता ना तेव्हा पण तिथे खड्डे आहेत भरपूर. तर ती वॉबल होऊन ना स्किड होण्याची भीती मला जास्त वाटते. म्हणून मी त्याला बोलली आत्ता सध्या नको. हेवी व्हेकल्स, हेवी व्हेकल्स, हेवी व्हेकल्स. वाव, शेट. ओ वाव, यमराज लेफ्टनीच येत होते आणि मी त्या दुसऱ्या ट्रकच्या मागे सेफली निघायला बघत होती ना. मी त्या यमराजना हॉर्न दिला ना, त्यांनी मला हॉर्न दिला की बालिके मी येतोय. सी दिस खुळखुळा इन माय फ्रंट. एक पार्ट ह्याचा तुटला, पडला, निघाला, काय झालं तर मेंटेनन्स हे लोक करतात की नाही, की भाई गाडी नवीन घेतली की संपला विषय. किती खुळखुळा झालं आहे त्याचं. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही लोडेड, सुपर लोडेड सामान घेऊन जाता दुसऱ्यांची लाईफ रिस्क करायला. त्या माणसाची वेळ थांब,
त्या माणसाची वेळ आली नसेल तरी ह्या लोकांमुळे बिचारा लवकर जात असेल. आता मी सेकंडवरच ठेवते. पुढे इमिजिएटली हा एक स्पीड ब्रेकर आहे आणि इथे हा एक आहे. ओके, थर्ड गेट. ठीक आहे, चलो. तर असा होता आत्ता आय मीन आजचा माझा रायडिंग एक्सपिरियन्स फ्रॉम माय ऑफिस टू माय होम. आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तो व्लॉग काय असेल, कुठे जाणार आहे, मला स्वतःला नाही माहिती आहे. प्लॅन्स आहेत खूप सारे, पण ते कुठचे कधी करायचेत ते ओके. तर ते कुठचे कधी करायचे आहेत दॅट इज ऑल्सो नॉट डिसाइडेड. ॲज अँड वेन आय गेट सम टाईम आय विल डिसाईड अँड आय विल राईड अकॉर्डिंगली. ठीक आहे. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. तुम्हाला काय इंटरेस्टिंग वाटलं असेल तर ते कमेंट डाऊन करून सांगा. जे नाही आवडलं असेल ते मला DM करून सांगा. हां, कमेंटवर त्या गोष्टी आपण नको बोलूया. ओके, ठीक आहे. चलो, बाय, टेक केअर.